श्री स्वामी समर्थ मंडळी. चंड आणि मुंडांचा नाश करण्यासाठी देवी पार्वतीने कालीमातेचे उग्र रूप घेतले होते. चंडमुंडासारख्या राक्षसांना ठार केल्यानंतर काली रूपातील देवी पार्वती ही अतिशय संतापली होती, रागवली होती. कारण या राक्षसाचे रक्त तिला लागले होते. अशा वेळेस जो समोर येईल त्याला ती पायाखाली चिरडून ठार करू लागल्याने सर्व देव भगवान शंकरांना शरण गेले आणि त्यांनी देवीला रोखण्यासाठी भगवान शंकरांना प्रार्थना केली. खरे तर चंडमुंड राक्षसांचा वध केल्यानंतर देवी शांत होण्याऐवजी अधिकच रागवली होती. मग भगवान शंकरांनी बालरूप धारण केले व ते काली रूपातील माता पार्वतीच्या पायाखाली आले. ज्यावेळेस काली मातेने भगवान शंकरांना बालरूपात पायाखाली आलेले पाहिले तेव्हा हे आपले प्रिय पतिराज आहेत हे तिला कळले व भगवान शंकरांचा चेहरा पाहिल्यानंतर तिने आपल्या सर्वांना चिरडणारा पाय वरती उचलून धरला व जीभ बाहेर